पिंड पदावरी दिला पुली करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे रोन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रीमती कलावतीबाई महादेव दुर्गुडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्याच्या माध्यमातून त्यांच्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी या अपेक्षेनं त्यांच्या स्थूल शरीराचे सर्व नातेवाईक, त्यामध्ये त्यांचे तिन्ही सुपुत्र श्रीमान श्रीयुत सदाशिवरावजी महादेवरावजी दुर्गुडे, त्यानंतर श्रीमान श्रीयुत पोपटरावजी महादेवरावजी दुर्गुडे आणि श्री मुकुंदरावजी महादेवरावजी दुर्गुडे हे दोन्ही पुत्र, त्याच पद्धतीनं त्यांच्या स्नुषा म्हणजे सुना, नाती नातू, पंतू, भाऊ, बंध, इष्ट, मित्र, सजन, सखे, सुहृद, सर्व स्थूल शरीराचे सोयरे धायरे नातेवाईक सगळे संबंधित असणारे सर्वांच्या वतीनं मी त्यांना सूक्ष्म शरीराला सद्गती मिळावी या अपेक्षेनं पुष्पांजली वाहतो. त्यानंतर त्यांच्या सूक्ष्म शरीराचे नातेवाईक म्हणजे सर्व टाळकरी, माळकरी, महाराज मंडळे. आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर जेवढे कलावतीबाईच्या शरीराचे नातेवाईक आहेत त्याच्यापेक्षा आमच्या तुषार महाराजांच्या माध्यमातून त्यांचे नातेवाईक खूप मोठे आहेत. कारण काही वेळेस असं होतं की कुणाला मृदंग वाजवायला द्यावा, आता इथं कुणाला द्यावा असा प्रश्न आहे. पहिली चाल कुणाला द्यावी असा प्रश्न पडत असतो, आता इथं कुणाला द्यावी असा प्रश्न आहे. म्हणजे तुषार महाराजांचं जे नातं आहे ती मला वाटतं त्यांच्या आजीचं नातं एवढ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फार तर असेल, पण तुषार महाराजांचं नातं जिल्हा ओलांडून आहे, महाराष्ट्रामध्ये नातं आहे. आणि ही सगळी महाराज मंडळी जे दिसतात हे आलेलं जे पीक आहे ते हे नुसतं पीक नाही महाराज, सीडलेस थॉम्सन द्राक्ष आहेत सगळे, आणि ते बी गोड, हो असे कॅप्सूल द्राक्ष आहेत ते बी, असे आमटी द्राक्षे नाहीत. असे हे सगळे हे स्थूल शरीराचे नाही पण सूक्ष्म शरीराचे. कारण सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण वृत्ती असते आणि त्या अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातून प्रेमाचे नाते असतात आणि त्या प्रेमाच्या नात्याच्या माध्यमातून त्यांना मी पुष्पांजली कुसुमांजली वाहतो. त्यानंतर कारण शरीराचे नातेवाईक म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर अज्ञान नष्ट करणारे संत असतात, म्हणून संत हे कारण शरीराचे नातेवाईक आहेत महाराज. म्हणून निळोबारायपासून ते ज्ञानोबारायपर्यंत सावता महाराजापर्यंत ही सर्व मंडळी म्हणजे कलावतीबाईंचे सूक्ष्म आपलं कारण शरीराचे नातेवाईक आहेत. आणि भगवान कृष्ण परमात्म्यापासून ते परब्रह्म परमात्म्यापर्यंत हे महाकारण शरीराचे नातेवाईक आहेत. चारीही बाबतीमध्ये, चारीही शरीराच्या बाबतीमध्ये सुमनांजली, पुष्पांजली, कुसुमांजली, तिलांजली, जलांजली, प्रेमांजली, आदरांजली ही वाहिली जाते आणि भगवान परमात्म्याला नम्र प्रार्थना केली जाते. काय प्रार्थना केली जाते की ज्याप्रमाणे मुलगी वाट लावीत असताना माहेर घरचे लोक सगळे वाट लावायला येतात आणि सासरच्या मुलीच्या सासरच्या मंडळीला सांगत असतात की आमच्या कन्येला तुम्ही लेकीसारखं सांभाळा, आमच्याकडं ती लाडकी होती म्हणून मुलीची मावशी, मुलीची चुलती, मुलीची मावस बहीण, मुलीची चुलत बहीण, सक्का भाऊ, वडील, चुलते, आजे, आजोबा आणि प्रेमाचे सगळे नातेवाईक येतात
आणि मुलीला वाट लावित असताना तिची बोळवण केली जाते आणि बोळवण करून सगळेजण मिळून वाट का लावायला येतात, तर आमची सगळ्याची ही लाडकी कन्या होती, तुमच्याकडं तिला कन्येची वागणूक द्या, तिला सुनाची वागणूक देऊ नका, तिला कुठल्याही प्रकारचं दुजेपण देऊ नका, धर्मामध्ये तिला अर्धा वाटा द्या, कर्मामध्ये अर्धा वाटा द्या, धनामध्ये संपत्तीमध्ये अर्धा वाटा द्या, तिच्या संपूर्ण हक्काची पायमल्ली करू नका, तिला हक्क तिच्या पद्धतीनं द्या, तिच्याकडून योग्य पद्धतीनं आमच्या घराला शोभेल अशी सेवा करून घ्या, पण कुठल्याही प्रकारचं दुजेपण तिला देऊ नका, अशी विनंती करण्याकरता जे आलेले असतात ते नातेवाईक असतात. त्या पद्धतीनं कलावतीबाईंच्या माध्यमातून ही कन्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर आता इहलोकातली राहिलेली नाहीये, आणि इहलोकातली न राहिलेली असल्यामुळं या सगळ्या जणांना वाट लावायला यायचं, बोळवण करायची, ही शेवटची बोळवण आहे त्यांची, आणि इहलोकातला त्यांचा आता संबंध तुटणार आहे, आणि शेवटची बोळवण करण्याकरता सगळ्या नातेवाईकांना यायचं आणि आपलं आजचं पुण्य त्यांना श्रद्धांजलीच्या रूपानं अर्पण करून आर्यामा नावाच्या देवतेच्या ठिकाणी त्यांना विनंती करायची की आमच्या कलावती बाईंना तुम्ही योग्य रीतीनं जागा द्या आणि त्यांच्या हक्काप्रमाणे त्यांना वागणूक द्या आणि तुमच्या पदकमलावरती जागा देऊन विश्वस्वरूपामध्ये त्यांना मिलीन करून घ्या, अशी प्रार्थना करण्याकरता जी क्रिया केली जाते त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात, त्याला तिलांजली म्हणतात, त्याला प्रेमांजली म्हणतात. आणि या पद्धतीनं सगळे नातेवाईक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि तुषार महाराजांच्या माध्यमातून आमच्या सुभाषरावजी गायकवाड वाखारीकर यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि मी सुद्धा आज त्यांचे हे तिन्ही पुत्र आहेत, सदाशिवराव, पोपटराव आणि मुकुंदराव, त्यांच्या इतकाच मला अधिकार आहे. कशाचा अधिकार आहे तर पिंडदान करीत असताना मुलाचा जेवढा अधिकार असतो, पण कदाचित मी जाता जाता सांगून जातो की एखाद्या वेळेस कदाचित पिंडदान करताना ब्राह्मणानं जर या दर्भावरती पिंड टाका म्हणलं दुसरीकडेच टाकण्यात आला तर तो पिंड पोहोचता होत नाही. असं करून जर पिंड टाकायचा सांगितलं तर पिंड टाकणाराचा असा हात होत नाही, कारण या दोन्हीच्या खोबणीच्या मधून पिंड टाकावं लागतो आणि तर्पण इथून घालावं लागतं. एखाद्या वेळेस ते तर्पण जर नीट नाही झालं आणि असं जर गेलं तर ते तर्पण प्राप्त होत नाही. म्हणून कधी कधी ब्राह्मणाच्या मुखातून निघालेले मंत्र चुकीचे असू शकतात, त्यामुळं पिंड योग्य रीतीनं जाऊ शकत नाही. कदाचित एखाद्या वेळेस जागा जर व्यवस्थिशीर नसेल तर पिंड व्यवस्थिशीर होत नाही. सगळी कर्माच्या माध्यमातून जी सामुग्री लागते ती सामुग्री प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. पण सरते शेवटी जर कीर्तन त्यांच्या नावानं जर केलं तर कीर्तन हे एवढं मोठं पिंडदान आहे की कीर्तन करणारा आणि भजनी मंडळी सगळ्यांनी मिळून दिलेला पिंड मुलाच्या पिंडापेक्षाही श्रेष्ठ पिंड असतो. म्हणून आमच्या जगद्गुरु आमच्या ज्ञानोबारांनी एका वाक्यात सांगितलं, महाराज दोन्ही पक्ष पाय उद्धरती पाहे उधरती काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहे उधरती दोन्ही पक्ष पाहे काळ वेळ नाम उच्चारिता योनी
म्हणून कीर्तनकाराला कीर्तन करत असताना ज्याच्या नावानं पिंडदान केलेलं आहे ते पिंडदान करण्याचा अधिकार कीर्तनकाराला आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये मुलानंच पिंडदान करावं असं काही विधिविधान नाही. मुलांनी जर पिंडदान नाही केलं तर सुनानं सुद्धा पिंडदान करण्याचा अधिकार आहे. कारण मुलाची अर्धांगी ती असते आणि अर्धांगी असल्यामुळं अर्ध अंग सुनीचं असतं. म्हणून त्याच्याकरता सुनाचा सुद्धा मुला एवढाच अधिकार आहे. किंबहुना मी आपल्याला गोष्ट सांगतो, मुलापेक्षाही सुनाचा अधिकार मोठा आहे महाराज. कसा मोठा आहे तर मी आपल्याला चिंतन सांगतो. कदाचित सासू असो मुलीची किंवा सासरा असो, जर म्हातारपणामध्ये त्यांना अर्धांग वायू जर झाला तर मुलगा चड्डी नेसवतो का हो? मुलगा देहधर्म केल्याच्या नंतर धुवू शकतो का? विष्ठा त्याची धुवू शकतो का? नाही. चड्डी नेसवायचं काम घरामध्ये सासऱ्याला सून करू शकते महाराज. म्हणून सून ही माय असते. माय सासऱ्याची माय असते म्हातारपणातली. सून ही लेक असते. कारण वेळच्या वेळेला गोळ्या औषध देऊन वेळच्या वेळेला ती भोजन घालणारी आणि आईच्या प्रेमानं भोजन घालणारी सून ही आई असते. तशीच लेक असते. तशीच त्याच्या हिताची काळजी करणारी बहीण असते. म्हणून मुलापेक्षाही सुनेचा अधिकार मोठा आहे. म्हणून राजा दशरथाचं पिंडदान चारीही मुलं असताना सुद्धा गयेवरती पिंडदान महाराज सीतामातेनं केलं. आणि शास्त्र तुम्हाला प्रतिपादन करतो, सीतामातेनं ज्यावेळेस पिंडदान केलं त्यावेळेस राजा दशरथाचा प्रत्यक्ष हात वरती आला की या हातावर पिंड ठेवा. पण ब्राह्मणानं सांगितलं की हातावरती जर पिंड ठेवला तर राजा दशरथाला मिळणार नाही. म्हणून तो पिंड विष्णू पदकावरती वडाच्या झाडाखाली विष्णूच्या पायावरतीच पिंड ठेवला. आणि आजचा अभंग म्हणजे त्याचाच प्रतीक आहे. सुनेनं केलेलं पिंडदान आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची गैरसमज आणि अपभ्रंश कुठल्याही प्रकारचा करायचा नाही. म्हणून जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढ्याच अर्धांगीला असलेल्या पत्नीला म्हणजे सुनाला अधिकार आहे सासऱ्याचं सासूचं पिंडदान करण्याचं. आणि एवढं जर नसेल तर भाऊबंदाला अधिकार आहे. आणि भाऊबंदाला जर कुणी नसेल तर कुणीही कुणाचं पिंडदान केलं तरी चालतं, जातीचं नसलं तरी चालतं. म्हणून श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण म्हणजे गायीचा मुलगा आहे आणि त्यांनी धुंदुकारीचं पिंडदान केलं. म्हणजे याचा अर्थ असा की गायीच्या मुलानं म्हणजे पशुनं माणसाचं पिंडदान केलं. याच्यापेक्षा अजून काही वेगळं सांगता येत नाही. म्हणून एवढे पुरावे आपल्याकडं असल्यामुळं कुणालाही कुणाचं पिंडदान करता येतं. म्हणून आज तुषार महाराजांच्या आजी आणि त्यांचं पिंडदान करण्याचं म्हणजे माझ्याकडं जे हे कीर्तन सुपूर्द केलेलं आहे ते पिंडदान करण्याचा माझा अधिकार आहे. माझ्याबरोबर माझे टाळकरी म्हणजे माझे भाऊ आहेत. भाऊ कारण तालस्वराच्या बाबतीमध्ये पाठराखण करणारे, कारण कीर्तन हे रणांगण आहे, त्या रणांगणामध्ये पाठराखण करण्याचं काम टाळकरी करतात. म्हणून आम्ही सगळेजण भाऊ मिळून कलावती बाईचं पिंडदान आम्ही करणार आहोत, केलेलं आहे, करणार आहेत. आणि पिंडदानाची योग्य वेळ तुमच्याकडं कशी आहे, पण कशी बी जरी असली तरी शास्त्र सांगतो पिंडदानाची वेळ 12 ते 1 असते. त्याला अपराह्न काल म्हणतात. आणि शास्त्रामध्ये 12च्या आत पिंडदान करायचं नाही आणि 1च्या पुढं जाऊ द्यायचं नाही. कारण 1 पर्यंत. म्हणून तर सीतामाईनं पिंडदान करीत असताना रामचंद्र प्रभू वनवासात होते आणि वनवासात असताना कारण पिंडदानाकरता सातू पिंडदानाकरता धान्य पाहिजे आणि सामुग्री पाहिजे. वनवासात सामुग्री नसल्यामुळं गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले आणि तिथून भिक्षेची सामुग्री आणून मग राजा दशरथाचं पिंडदान करायचं होतं. पण 1ची वेळ चाललेली होती. काही मिनिटच शिल्लक राहिले. त्यावेळेस ब्राह्मणाला सीतामाईने विचारलं, राम तर येत नाहीत आणि एकदा जर वेळ निघून गेली तर पुन्हा पिंडदान करता येणार नाही, कारण पितर वाट पाहत आहेत. त्याच्याकरता काय करावं?
ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही पिंडदान करा, असं सीतामाईला सांगितलं. विठ्ठल आणि मग चिखलाचा पिंड केलं महाराज, चिखलाचा पिंड. आणि चिखलाचा पिंड करून सीतामाईनं पिंडदान विष्णू पदकावरती केलं. आणि पिंडदान केल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू काही सेकंदच राहिले होते 1 वाजायला, आणि तितक्या अवकाशात राम आले आणि रामाने सांगितलं करा व्यवस्था पिंडदानाची. त्यावेळेस सीतामाईने सांगितलं पिंडदान झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं कसं काय झालं, कशा करता केलं. सांगितलं की तुम्ही शास्त्र, हो ब्राह्मणांनी सांगितलं त्या शास्त्राप्रमाणे माझा अधिकार आहे म्हणून मी पिंडदान केलं. ठीक आहे, तू पिंडदान केलंस, याला साक्ष कोण आहे. त्यावेळेस सांगितलं ज्या ब्राह्मणानं पिंडदान करायला लावलं त्या ब्राह्मणाला विचारा मी पिंडदान केलं का नाही. आता हे आईच्या आणि वडिलाच्या मधला वाद होता. आणि मुलाला जर बापानं विचारलं खरं सांग, हो, आता त्या मुलानं आईची बाजू धरायची का बापाची. आई बापाच्या भांडणात कुणाची बाजू धरायची, मुलानं साक्ष कुणाच्या बाजूने द्यायची. कारण बापाच्या बाजूने साक्ष दिली तर आत्ता खाण्याचा प्रश्न आईकडे आहे, आणि आईच्या बाजूने साक्ष दिली तर मिळून आणणारा बाप आहे. मग दोन्हीचं नातं सारखं असल्यामुळं ब्राह्मणांनी एकही शब्द उच्चारला नाही. आणि खरी साक्ष दिली नाही म्हणून ब्राह्मणाला सीतामाईनं शाप दिला. महाराज सांगितलं तुझ्याकडं सोन्याचा पर्वत जरी असला तरी तो दुसऱ्याच्या दारातच भीक मागून खाशील, असा ब्राह्मणाला धडक शाप दिला सीतामाईनं. आणि तुझं समाधान कधीच होणार नाही. जसं समुद्राला किती बी पाणी गेलं तरी त्याचं समाधान होत नाही, तसं ब्राह्मणाला किती बी जरी दिलं घेतलं तरी ब्राह्मणाचं कधी समाधान होत नाही. फक्त इथं आलेले ब्राह्मण सोडून बोलतो. हो, आमच्या तिकडच्या ब्राह्मणाचं सांगतो मी असं. इकडचे बागायती क्षेत्रातले ब्राह्मण संतुष्ट आहेत बिचारे. सीतामाईनं शाप दिला ब्राह्मणाला. हो, त्यानंतर हो गाईला, गाय साक्ष होती, गाईला विचारलं, गाय बी काहीच बोलली नाही. सीतामाईनं सांगितलं तुझ्या शरीरावर 33 कोटी देव वास्तव्य करतील, पण तुझ्या तोंडानं तू खरी साक्ष दिली नाहीस म्हणून तू विष्ठा खाशील. म्हणून गाय विष्ठा खाते महाराज, मळ खाते. म्हणून गाय तोंडाकून पवित्र नाही. कधी दर्शन घ्यायचं झालं तर पाठीमागून दर्शन घ्यावं, पण पुढून दर्शन घेऊ नये, कारण गाय तोंडानं अपवित्र आहे. त्यानंतर फल्गू नदी आहे, फल्गू नदी गयेच्या ठिकाणी. तिला विचारलं त्यावेळेस तिनेही साक्ष दिली नाही. त्यावेळेस तिला सांगितलं की तुझ्यामध्ये आळ्या किड्या पडत्याल, म्हणून तुम्ही जर गयेला कधी गेलात तर गयेचं हो असा झिरा करावा लागतो गयेच्या ठिकाणी, कारण ती वाळूतून खालून वाहते, आणि असा झिरा करावा लागतो. आणि तो झिरा त्याच्यातलं पाणी घ्यायचं पिंडदानाला, एक अर्ध्या तासामध्ये तो झिरा छापून घ्यायचा. जर नाही छापला तर तुमच्या डोळ्या देखत अर्ध्या तासामध्ये त्याच्यात आळ्या किड्या पडतात महाराज. आणि 5 किलोमीटरवरून ती फाल्गू नदी आतून जमिनीतून वाहते, आणि 5 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर ती पुन्हा प्रगट होते, पण तिथपर्यंत ती सीतामाईला तोंड दाखवित नाही, म्हणून ती आतून खालून वाहते. हे तुम्ही विज्ञान आणि हे सत्य परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते. म्हणून गयेला कधी गेलात तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. मी ही गोष्ट कशासाठी सांगतोय, त्यानंतर केतकीचं फुल वाहिलं होतं पुष्पांजली म्हणून. त्या फुलाला विचारलं त्यावेळेस त्या फुलानेही साक्ष दिली नाही. त्यावेळेस त्याला सांगितलं की तुला सुगंध भरपूर असेल, पण तुझ्याजवळ सापाचा वेडा असेल आणि तुझ्या ठिकाणी काटे निर्माण होतील, त्यामुळं काटे असल्यामुळं लोक सज्जन तुझ्याकडे येणार नाहीत, म्हणून त्याला शाप दिला. सरते शेवटी राहिलं महाराज. हो, ब्राह्मणाला, गाईला, फल्गू नदीला त्या ह्याला शाप दिल्याच्या नंतर मग वडाला विचारलं. ज्या वडाला, त्या वडाच्या ठिकाणी, अक्षय वडाच्या ठिकाणी पिंडदान विष्णूच्या पायावरती केल्यानंतर तिथं ज्यावेळेस त्या वडाला विचारलं त्यावेळेस धाडसानं त्या वडानं सांगितलं की सीतामाईनं पिंडदान केलंय. असं म्हटल्याबरोबर सीतामाईनं विचारलं की वडाला की तू का साक्ष दिली, हे 4 जणांना दिली नाही, तू कशा करता साक्ष दिली.
सांगितलं त्यांची काय गती झाली हे मला माहित नाही काय. हो, पुढच्याला ठेस लागल्यावर मागचा शहाणा होतच असतो ना. हो, त्यांना शाप मिळाला, मला मिळू नये म्हणून, आणि मग त्याला आशीर्वाद दिला, तू अक्षय राहशील म्हणून. आज बी गयेच्या ठिकाणी अक्षय वड आहे, त्या वडाच्या ठिकाणी विष्णूचे पाय आहेत, आणि त्या विष्णूच्या पायावरती पिंडदान केलं जातं. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे सांगत असताना सांगितलं, मी सुद्धा कर्मकांडाच्या विरोधात असताना सुद्धा शेवटचं माझ्या माता पित्याचं आणि माझ्या स्वतःचं कर्म मी गयेच्या ठिकाणी जाऊन केलं. ते अभंगाच्या पहिल्याच्या आपुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. आता याच्यामध्ये बी काही सध्या माणसं समाजवादी विचारसरणीचे निघालेत, पुन्हा अजून कम्युनिस्ट विचारसरणीचे निघालेत, पुन्हा त्याच्यानंतर काही पाश्चात्य विचारसरणीचे लोक निघालेत, त्याच्यानंतर काही हल्लीच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या शास्त्राला नावं ठेवणारे बहादर खूप आहेत महाराज, आणि हिंदू धर्माच्या शास्त्राला नाव ठेवण्यामध्येच त्यांचं मोठेपण आहे, आणि सत्कार बी त्यांचाच होतो महाराज. हो, सत्कार कुणाचा होतो तर सत्क्या माणसाचा सत्कार होतो महाराज, अशी पद्धत आहे. ज्याचा तिरस्कार आहे त्याचाच पुरस्कार आहे. हो, चांगल्या माणसाला कोणी विचारित नाही आता, कारण ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले आणि पापादिती अनुमोदन करती हिळन संताची. हो, अशी परिस्थिती निर्माण झालेली महाराज. आणि पाश्चात्य विचारसरणी आणि आपल्या देशामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखादा कदाचित भोसले आडनावाचा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर त्या माणसाला पाडायचं असलं तर भोसल्याचाच माणूस उभा करावा लागतो, म्हणजे मग त्याची जिरत असते. असं शास्त्र आहे त्याचं, तुम्हाला त्याच्यातलं गणित म्हणजे आता तुम्ही निदान कीर्तनातून एवढं शिकले तरी पुष्कळ झालं.
एखाद्या दारू पिलेल्या माणसानं आपल्याला जर शिव्या दिल्या तर त्याच्या नादाला लागायचं नाही, कारण सिंहानं कधी गाढवाच्या नादाला लागायचं नाही. त्याचं कारण आहे की सिंहानं गाढवाच्या नादाला लागलं, सिंहाला जरी मारलं तरी बी लोक म्हणत असतात की सिंहानं गाढवाला मारलं त्याच्यात काय विशेष आहे एवढं. आणि कदाचित जर गाढवानं लाता मारल्या आणि सिंहाचं नाकाड फुटलं तर मग तर जास्त आबरू जात असते. मग कुणी दारू पिलेल्या माणसानं आपल्याला शिव्या दिल्या तर त्याच्या नादाला अजिबात लागायचं नाही, लांबून जायचं. पण त्याची जिरवायची असेल तर त्याच्या मित्राला दारू पाजायची. ही नीती आहे बघा. आणि मग त्याची जिरवायची. तसं हिंदू धर्माची जिरवण्यासाठी पाश्चात्य लोकांनी महाराज इसवी सन 1935 साली एक ऍक्ट काढला, एक कायदा काढला. आणि त्या कायद्यामध्ये हिंदू धर्माच्या संपूर्ण ज्या चालीरीती येतात आणि हिंदू धर्माचं जेवढं शास्त्र आहे तेवढं कायदाबाह्य आणि तेवढं शास्त्रबाह्य त्यांनी त्या कायद्यानं ठरवलं. आणि मग त्यांचं शास्त्र जे योग्य आहे ते योग्य ठरवलं. म्हणून तुम्हाला गीता शिकवणं, त्या कायद्याच्या रीतरिवाजाप्रमाणे गीता शिकवणं, रामायण शिकवणं, शिवाजी महाराजाचा धडा शिकवणं हे शाळेमध्ये जातो. उगाच महाराष्ट्राचा रेटा असल्यामुळे शिवाजी महाराजाचा एक अर्धा धडा येतो, नाही तर शिवाजी महाराजाचा धडा शिकवला गेला तर काही लोक मन दुखवले जातात, या नावाखाली इतिहास लपवला जातो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही संस्कृतीची पिछेहाट आहे. कारण ज्याचं त्याच्या संस्कृतीला जर धर्माचा सगळ्याला अधिकार सारखा आहे तर ज्या त्या धर्माचा अधिकार ज्या त्या धर्माला शिकवण्याकरता काय पाप आहे. परंतु तो हिंदू धर्म बाकीच्या धर्माला परावृत्त करील म्हणून त्याच्याकरता हिंदू धर्माला कायद्यानं रोखलं गेलं. आणि तेच पुन्हा कॉलेजमध्ये आणि बुद्धिमत्तेनं शिकून खऱ्या अर्थानं पाहिलं तर हिंदू धर्मातली संस्कृती सगळे समाप्त करण्याचं काम केलं. म्हणून परकीय लोक मेलेल्या माणसाच्या नंतर पिंडदान करणं हे परकीय लोक ग्राह्य नाही असं म्हणत नाहीत. आपल्याच धर्मामध्ये जन्माला आलेले कुऱ्हाडीचे दांडे, माझी भाषा कळत असेल तर, कारण एका माणसानं कुऱ्हाडी अशा शेवटून घासून धारदार करून असा अरण्यातून निघाला. त्यावेळेस मोठमोठाले झाडं थरथर थरथर कापायला लागले की आता आपला बिमोड होईल म्हणून. त्यावेळेस त्या एका शहाण्या कळत्या झाडानं सांगितलं, कशा करता तुम्हाला भीती वाटायला लागली. म्हणले बघ ना, त्या माणसानं 15-20 प्रकारच्या कुऱ्हाडी अशा घासून आणल्यात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे अशा 15-20 नाही, 100-200 जरी कुऱ्हाडी घासून आल्या तरी आपलं काहीच वाकडं होणार नाही, जोपर्यंत आपल्या भावकीतला तिकडं शिरत नाही तोपर्यंत. आपल्या भावकीतला एवढा हातभर दांडा जरी गेला तर मग मुंडकी कुऱ्हाड बी आपल्याला भारी आहे. तसं आपल्याकडचे लोक हिंदू संस्कृतीमध्ये म्हणून कधी कधी असं विचारतात, महाराज लोकाला श्राद्धाला जीव घातल्याच्या नंतर, लोकांनी जेवण केल्याच्या नंतर ते अन्न आमच्या बापाच्या आमच्या आईच्या पोटामध्ये जात म्हणजे काय, जेवणाराचे पोट म्हणजे पोस्टाच्या पेट्या आहेत का? पोस्टाच्या पेटीमध्ये पत्र टाकलं की ते ज्याच्या नावानं टाकलं त्याला मिळतं. आणि असं जर असेल तर या लोकांनी जेवल्यानंतर जर आमच्या बापाच्या ह्याला मिळत असेल तर ते त्यांच्या घरी रोज जेवत असल्यावर आमच्या बापाला मिळत नसेल का? मग असं प्रश्न विचारला की ज्याला काहीच माहित नसतं आणि ज्याचं बेसमेंट नसतं, डायरेक्ट जमिनीवरून ज्यांनी भिंत उभी केलेली असते त्याची भिंत ढासळून जाते महाराज. पण ज्याला बेसमेंट आहे, ज्याला कळतं, त्याच्यासाठी भिंत ढासळण्याचं काही कारण नाही. शास्त्र तुम्हाला सांगतो, त्याच्यातलं शास्त्र सांगतो महाराज. सूक्ष्म शरीर जे असतं, मी पहिल्यांदा सांगितलं की पिंडदान कुणाला करायचंय आणि तर्पण कुणाला करायचंय. तर पिंडदान करीत असताना सूक्ष्म शरीराला पिंडदान केलं जातं. आणि सूक्ष्म शरीर हे 3 तत्वाचं असतं, एक वायू, एक तेज आणि त्यानंतर आकाश. या 3 तत्वाचं ते असतं. आणि हे स्थूल शरीर असतं तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश 4 तत्वाचं असतं. मेल्यानंतर याचं पृथ्वी तत्व आणि जल तत्व निघून जातं
आणि आकाश तत्व, तेज तत्व आणि वायू तत्व राहतं. 3 तत्वाचं सूक्ष्म शरीर असतं आणि ते दिव्य शरीर असतं. त्यामुळं त्या शरीराचं पोट कशानं भरतं तर ते अन्नानं भरत नाही. स्थूल शरीर हे अन्नमय कोश आहे आणि स्थूल शरीर हा अन्नमय प्राण आहे. म्हणून आपल्याला अन्न खायला लागतं स्थूल शरीराला. सूक्ष्म शरीराला अन्न खायला लागत नाही, त्याला फक्त सुगंध लागतो अन्नाचा. कारण वायुवी असल्यामुळं वाऱ्याचा ते केलेलं जे अन्न असतं त्या अन्नाचं तर्पण करताना त्याचा सुगंध जातो आणि तुपाची धुरी दिली जाते. त्याचा सुगंध मिळाला की त्या पितराला तृप्ती मिळते. म्हणून त्याचं शरीर वेगळं आहे, त्याचं पोट वेगळं आहे. म्हणून आपल्यामध्ये काला देत असताना स्थूल शरीराचा काला वेगळा दिला महाराज. घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी हा स्थूल शरीराचा काला दिला. सूक्ष्म शरीराचा काला दिला हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमी मोहिला साधने. आणि कारण शरीराचं पोट भरणारा काला दिला तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला. 3 प्रकारचे काले केलेले. तसं हे 3 प्रकारचं 4 प्रकारचं शरीर आहे आणि या शरीराच्या भुकेची वेगळी वेगळी अवस्था आहे. म्हणून वासानं वायवीय सुगंधानं जे प्राप्त होतं ते सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीराला त्या अन्नाच्या तर्पणाची आणि वासाची गरज आहे, प्रत्यक्ष अन्नाची गरज नाही. म्हणून खाणाऱ्या माणसानं जे खाल्लेलं आहे ते खाल्लेलं त्यांनी दिलेला तृप्तीचा ढेकर, त्याच्या ताटामध्ये आलेलं जे धान्य अन्न असेल त्या अन्नाच्या माध्यमातून सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं आणि त्याला ते तर्पण प्राप्त होतं. म्हणून अशी हिंदू संस्कृतीचं विज्ञान आहे. पण त्या विज्ञानापर्यंत कुणी पोहोचत नाही आणि अर्धवट अलीकडच राहून त्याच्यावरती ठोकून देतात आणि त्या ठोकलेल्या अवस्थेमध्येच अर्धवट जे ज्ञानी असलेले माणसं ते पाल्या पाचोळ्यासारखे वाहवत जातात महाराज. विठ्ठल विचारलं. महाराज म्हणले हे पिंडदान जे केलं जातं ते ठीक आहे, पण आमच्या जर पितराला जर समजा दुसरा जन्म आला मिळालेला असेल तर ते पिंडदान केलेलं वायालाच जातं ना. आणि लोकाला जास्त काळजी, तोंडानं काळजी करण्याचं काम गरीबाचं जास्त आहे बरं का. शंकराच्या पिंडीवर दूध वतलं की समाजवादीचे लगेच माणसं जागे होते. कारण दगडाला दूध ओतून काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा गोरगरीबाला दिलेलं बरं नाही का. अरे गोरगरीबाला द्यायचंय तर ज्यांनी शंकराच्या पिंडीवर दूध ओतलंय तिथं तुझं काय गेलं, तू तुझं काय करायचं ते दान धर्म कर ना. हा मग त्यांनी ओतलेल्या दुधावर कशाला उगाचच विनाकारण हो आळंदीच्या गायी आणि देहूला दान कशा करता करतोस. तुझ्या गायी दान कर ना, कशाला उगा आळंदीच्या गायी जमा झालेल्या देहूला दान करायच्या. दुसऱ्यानं वाटलेलं हो ते तुला खपत नाही आणि उगीच म्हणायचं सत्ता केल्यानंतर जो खर्च होतो त्याच्यापेक्षा एखादी वेळेस दलित वस्ती सुधारणा केली तर काय बिघडलं. अरे दलित वस्ती सुधारणा करण्याकरता इथं बजेट एवढं मोठं की खाऊन खाऊन शिल्लक उरलेलं बी दलित वस्ती सुधारणा होती ना येड्या. मग काय सप्त्यातलेच पैसे त्याला गरजेचे आहेत का. अरे सुनाला साड्या घ्यायच्यात बायकोला घ्यायच्यात तर घे ना, पण माईला साडी नाही घेतल्यानंतर कुठं बायकोच्या साडीचं भागत असतं का. माईला बी साडी घे, माईला बी नाटी घे, नुसती नाटी घेऊ नकोस तर माईला पैठणी घे, पैठणी 12 लाख रुपयाची हो. आणि बायकोला सुद्धा सोन्याचा वर्ख असलेली 21 लाखाची घे ना, तुला कोण नको म्हणलंय. पण माईला 3 धोडक्याचं नेसायला देतोस आणि बायकोला चांगल्यापैकी देतोस, याला समाजवाद म्हणत नाहीत महाराज. म्हणून शंकराच्या पिंडीवरती ओतलेलं दूध याचं सुद्धा शास्त्र आहे. आणि ज्या वस्तीला तुला सुधारायचंय त्या वस्तीला सुधारण्याकरता जमीन विक ना तू, आमचं काय गेलंय कोणत्या गोष्टीचं, आणि कर ना तुला काय वस्ती करायची तर आम्ही तुम्हाला मोठा हार घेऊ ना. हो मी तर औरंगाबादहून येईल ना येता येता मोठा 2500चा हार घेऊन. हो माझं कुठं कुणाशी समजा वाकडं आहे, हो माझं सगळ्याशीच नातं आहे महाराज. म्हणून जर तू तेवढं काम केलंस तर काय हरकत आहे, तुला मोठा हार घालीन आणि तुझा सत्कार करीन
आणि फेसबुकला आणि व्हॉट्सअपला मी तुझे फोटो पाठवीन, हो लांबपर्यंत तुझी कीर्ती जाईल ना. हो इथं तरी दूध वाटणाराची तितक्या पुरतीच तितकी जातीये, हो इतीच्या पुढे जात नाही, पण इथं तर किती लांब कीर्ती जाईल. पण उगीच माणसं नको त्या गोष्टीला जास्त भर देतात, नको त्या गोष्टीला वाढवण्याचं काम करतात. म्हणून फाटाफाटी करण्याचं, बुद्धिभेद करण्याचं काम चालू आहे. मी ही गोष्ट कशा करता सांगितली, महाराज म्हणले अन्न खाऊ घातलं, जर समजा आमचे पितर दुसऱ्या जन्माला गेलेले असले तर ते त्यांना कसं मिळेल म्हणले. मग म्हणलं ठीक आहे बाबा, नाही मिळू दे ना. अरे तुझ्यासाठी ज्या बापानं, तुझ्यासाठी ज्या आईनं एवढं मोठं जन्म दिला, जिने एवढं मोठं दूध पाजलं, जिने मोठं हाड दिलं, रक्त दिलं, मेद दिला, मांस दिलं, श्वास दिला, हो शिकवण दिली, दूध दिलं, सगळं तुला जर देऊन जर मोठं केलेलं असेल तर तिच्यासाठी 1500 माणसाचं वायाला गेलं तर जाऊ दे ना. काय बिघडलं? अरे माणसं जीव घातलेल्याचं पाप तर होणार नाही ना कमीत कमी, हो पुण्य नाही होऊ दे पण पाप तर होणार नाही ना. घाल ना त्यांच्या नावानं जीव. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज, आता उदाहरणार्थ मी सांगतो, तुमच्या कुणाच्या तरी घरी लग्न आहे आणि एखाद्या पाहुण्याने जर आहेर आणला आणि त्या पाहुण्यानं तो आहेर नाही स्वीकारला तर तो आहेर कुठं जातो? हो बोला ना. समजा 500 रुपयाचं पाकिटात आहेर केला आणि त्या पाहुण्यानं, मी त्याच्यावर लिहिलेलं आहे की समजा म्हणजे हो आहेर स्वीकारले जाणार नाहीत, मग त्यांनी पाकिटात भरलेले 500 रुपये जर पाहुण्यानं स्वीकारले नाही तर ते पैसे कुठं गेले? ज्याचे त्याच्याकडेच राहिले ना. मग तुम्ही जर समजा वडिलाच्या नावानं, आईच्या नावानं जर जेवायला घातलं श्राद्धाचं, आणि जर आई किंवा वडील जर पुनर्जन्माला गेलेले असले तर तुम्ही जीव घातलेलंच पुण्य तुमच्या जवळच राहील ना, का ते जेवणाराला जाईल? मग जर तुम्हाला पुण्य मिळत असेल तर कशा करता एवढी अट्टहास आणि कशा करता आटापिटा करता? म्हणून एक गोष्ट सांगतो महाराज, आपल्या संस्कृतीमध्ये तुम्हाला जाता जाता महत्वाचं सांगतो, बाकीच्या संस्कृतीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर, जन्म असताना सुद्धा हो त्यांना विचारलं जात नाही, पण हिंदू संस्कृती मोठी कशामुळे आहे? जन्मभर तर त्यांना विचारलं जातं, त्यांची सेवा केली जाते, पण मेल्यानंतरही वर्ष श्राद्धापर्यंत मुलगा जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या नावानं पिंडदान केलं जातं. म्हणून जाता जाता थोडस उघड बोलतो महाराज. शहाजहाननं सांगितलं की शिवाजी महाराजाला माझा मानाचा मुजरा आहे. शिवाजी महाराजाला का मानाचा मुजरा आहे? तर हिंदू संस्कृतीमध्ये शिवाजी महाराज जन्माला आले. अरे हिंदू संस्कृतीमध्ये मेल्यानंतर सुद्धा बापाला पिंडदान केलं जातं, एवढी विशाल संस्कृती आहे. आणि मी जिवंत असताना मला कैदखान्यामध्ये टाकून माझा मुलगा गादीवर उपभोगतो आहे. मला जर जन्म घालायचा असेल तर त्यांनी त्या नियंत्याला सांगितलं की मला पुढचा जन्म नक्कीच हिंदू धर्मामध्ये जन्म घाल, असं ज्यांनी म्हटलं महाराज. म्हणून मी सांगतो की हिंदू धर्म एवढा विशाल आहे. अरे जिवंत माणसाला सुद्धा जर आपल्या जातीचा नसला आणि कुणी नसला तरी या जेवायला असं म्हणण्याची पद्धत आहे. का? माझं जरी पोट भरलेलं नसलं तरी सुद्धा दुसऱ्याचं पोट भरण्याची हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे. याच्या पुढचं बोलतो महाराज. हो आपलंच खाणं याला संस्कृती म्हणतात. दुसऱ्याचं वरबाडून खाऊ नये, आपलंच खावं पण मांडियाड करून खावं. आपलं खाल्लं की त्याला संस्कृती म्हणतात. आणि आपलं खाऊन आपल्यातला वाटा जर दुसऱ्याला दिला तर त्याला संस्कार म्हणतात. आणि आपलं खाऊन दुसऱ्याचंही वरबाडून घेणं याला विकृती म्हणतात. हो आपलंही खायचं आणि दुसऱ्याचंही वरबाडून घ्यायचं. म्हणून आपल्याकडं पद्धत आहे. हो भेटल्या भेटल्या लोक म्हणायचे पूर्वीच्या काळात, झालं का जेवण? झालं का जेवण म्हणजे कशासाठी विचारायचं? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर जेवण केलेलं नसेल तर माझ्या घरी कोरभर भाकरी आहे, खातात का? हे सांगण्यासाठी. म्हणून मेलेल्या माणसाला, जिवंत माणसाला आमची संस्कृती खाऊ घालणारी आहे.
अन्नदान करणारी आहे आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान असल्यामुळं आमच्या माता पित्याच्या श्राद्धासाठी तर्पणासाठी आम्ही केलेलं अन्नदान हे त्यांना मिळावं, त्या त्या योनीमध्ये गेल्यानंतरही मिळावं. ही संस्कृती श्रेष्ठ असल्यामुळं हिंदू संस्कृती एवढी मोठी संस्कृती जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. त्या संस्कृतीत मी जन्माला आलोय म्हणून बोलत नाही, तर जाता जाता सर्व मंडळीला मी सांगतो, महाराज मी 22 धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि मी 22 धर्माचा अभ्यास करून हे बोलतो आहे. हो, मी माझ्या नुसत्या पदरचं बोलत नाही आणि मला हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि मराठी 4 भाषा येतात महाराज. आणि इसवी सन 1974चा ग्रॅज्युएट माणूस आहे मी आणि तेव्हापासून अभ्यास करतो आणि बिना अभ्यासाचं एकही वाक्य कधी बोलत नाही, एकही वाक्य कधी बोलत नाही. म्हणून या पद्धतीनं 25 लाख रुपयाचे ग्रंथ 4ही भाषेचे आहेत आणि 4ही भाषेमध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये काय शिकवलेलं आहे याचा अभ्यास करून पेड्यासारखा सिद्धांत तुमच्या हातात देतो महाराज. पेड्यासारखा कशा करता? कारण भुईमुगाच्या शेंगा खायच्या असल्याचं वरचं टरफल फेकून द्यावं लागतं, मधला गाभा शेंगादाणे खावे लागतात. हो, बोर खायचं झरलं तर वरचं कातड खायचं असतं, मधली आटोळी फेकून द्यायची असते. शेंगाला वरचं टरफल फेकून द्यायचं, मधलं खायचं. बोराला वरचं खायचं, मधलं फेकून द्यायचं. हो, केळ खाता असताना वरचं टरफल फेकून द्यायचं, मधला गाभा खायचा. हो, ऊस खायचा ठरला तर मधली बी चिवटी फेकून द्यायची, वरची चिवटी फेकून द्यायची, दोन्हीच्या मधला रस घ्यायचा. पण पेढा खाता असताना सरसगट खायचा महाराज. हो, पेढ्याला सोलायचंच नाही अजिबात आणि मधलं बाहेरचं काहीच टाकायचं नाही. तसा तुमच्या हातामध्ये पेढ्यासारखा सिद्धांत देतो, सरसगट खायचा. हो, या पद्धतीनं सरसगट खायचा आहे म्हणून सिद्धांत मी तुम्हाला अनंत अभ्यास करून मी हा सिद्धांत सांगतो. आणि दुसरी गोष्ट, हा सिद्धांत सांगत असताना इथं सर्वसामान्य माणसं नाहीत, ही आमची महाराज मंडळी म्हणजे सगळी हेरगिरी करायला आलेली आहेत महाराज. हेरगिरी की आज महाराज काय काय सांगतात आणि जे सांगितलेलं आहे तेवढंच टिपून घ्यायचं. म्हणून आज हेरगिरी करायला आलेले सगळे महाराज मंडळी आहेत, गुणवान मंडळी आहेत. कारण मी खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाग्यवान समजतो महाराज. कारण माझ्या कीर्तनाला बुद्धिमान माणसं आहेत, भगवान परमात्म्याचे आवडते भक्त आहेत, म्हणून त्याच्याकरता मी भाग्यवान समजतो. आज कलावती बाईचं हे श्राद्धाचं कीर्तन करत असताना त्या कलावती बाई आहेत, आपण इथं किती कलावंत आहेत याचा विचार केला पाहिजे. असं शास्त्र आहे. म्हणून खूप चांगल्यापैकी सर्व या ठिकाणी बुद्धिमान माणसं आलेत. म्हणून तुमच्या बुद्धीला कुठंतरी एखादी वेळेस थोडासा खुराक मिळावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सांगतो. पिंडदान करायचं असतं, गेल्यानंतरचं सुद्धा कर्तव्य आहे. 16 संस्कार सांगितलेले, त्याच्यामध्ये अंत्येष्टी म्हणजे शेवटचं कर्म आहे. आणि तुकाराम महाराज कधीच कर्माच्या नादाला लागले नाही, पण तुकाराम महाराजांनी अंत्येष्टी कर्म मानलं आणि त्यांनी पितरासाठी तर पिंडदान केलंच केलं, पण स्वतःचं सुद्धा पिंडदान करता येतं महाराज. आता मगाशी मी सांगून गेलो त्या पद्धतीनं स्वतःचं पिंडदान करता येतं. स्वतःचं पिंडदान कसं करता येतं? तुम्ही जर विमानात जाणार असाल दिल्लीला तर तुम्हाला 1 वर्षानंही रिझर्वेशन करता येतं का नाही येत? विठाला विठाला विठाला. आता गायक आणि वादक बदलण्याची व्यवस्था आहे, पण कीर्तनकार बदलले असली तशी आमच्या तुषार महाराजांनी केलेली असली तर आपलं कंबर सोडतो आणि त्यांनी दुसरा आला तर त्यांनी पहिलीपासून सुरुवात करा. रूप पाहता लोचनी विठाला या पद्धतीनं महाराज स्वतःचं पिंडदान स्वतः पाडता येतं. म्हणजे 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी आपल्याला विमानाचं तिकीट काढता येतं, आपलं रिझर्वेशन करता येतं, रेल्वेमध्ये रिझर्वेशन करता येतं, एसटी मध्ये आपलं रिझर्वेशन करता येतं प्रवासाच्या अगोदर. तसं आपण मरायच्या अगोदर आपल्याला रिझर्वेशन करता येतं आणि ते रिझर्वेशन म्हणजे पिंडदान आहे.
शास्त्रामध्ये त्याला पिंडदान म्हटलेलं आहे. पिंडदान म्हणजे रिझर्वेशन आहे. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच केलं आणि वाडवडिलाचं केलं. म्हणून पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आता त्याच्यातलं पुन्हा शास्त्र सांगतो महाराज. पिंडदान किती प्रकारचं केलं जातं आता हे सगळ्याला माहीत जरी नसलं तरी थोडक्यामध्ये 1 मिनिटामध्ये तुम्हाला जास्त तकलीफ होऊ देत नाही. कारण आपल्यालाही वेळेच्या पुढं जायचं नाही. पण त्या दृष्टिकोनातून आणि मी सुद्धा खूप थकलेला आहे. कारण जालन्याच्या जवळून जालना औरंगाबादच्या मधून रात्री 3:30ला उठून निघालेलो आहे महाराज मी. आणि सारखा रस्त्यानं धावपळ करीत 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 काही का असना टायमाला इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण कीर्तनकार मंडळीचं फार समजा भटक्या जमातीतले महाराज हे लोक, फक्त त्यांना सर्टिफिकेटच मिळत नाही. हे भटक्या जमातीतले तर काल कुठं जालन्याला तर आज कुठं समजा म्हणजे इथं वरवणला आणि इथं वरवणला तर पुन्हा संध्याकाळच्याला पुण्याला. म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्म्यासारखं असतं म्हणले. एका ठिकाणी भिक्षा मागायची, दुसऱ्या ठिकाणी आंघोळ करायची, तिसऱ्या ठिकाणी झोपायला जायचं. असे आमचे पाहुणे म्हणत असतात की आमचे महाराज म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्म्याचा अवतार आहे. कारण खातात एका ठिकाणी, राहतात एका ठिकाणी, झोपतात एका ठिकाणी. आणि आमची झोप म्हणजे आपलं गाडीतच झोप महाराज. 4 वाजता औरंगाबादला आल्यानंतर गाडीत झोपलो. ती वरवण जवळ पाटस आल्यानंतरच आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं, उठा की जी मायबाप कशी लागली झोप. मग त्यांनी उठवलं, मग पाटस आलंय म्हटले. आता अशी पद्धत आहे आमची. झोप सुद्धा पाळता पाळता भटक्या जमातीतलीच आमची झोप आहे महाराज. अशा पद्धतीनं धावपळ करून आमच्या तुषार महाराजासाठी पण आमच्या आप्पासाठी सगळ्या मंडळीसाठी या ठिकाणी आलो. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मला खूप समाधान झालं. या ठिकाणी विद्वान मंडळी आली आणि जशा तुषार महाराजांच्या त्या आजी आहेत तशा माझ्या सुद्धा आजीच आहेत असं मी समजून त्यांना माझा पिंडदान करण्याचा अधिकार आहे. म्हणून 51-52 पिंड टाकले जातात महाराज. शरीरात 52 मातृका आहेत म्हणून 52 पिंड टाकले जातात. आता हे 52 पिंड कोणते टाकले जातात एका वाक्यात सांगून जातो, नंतर पुढचं आपलं चिंतन करू. तर 52 पिंड म्हणजे पहिल्यांदा जे मृत शरीर जिथं दक्षिण उत्तरेकडे तोंड करून बसवलं जातं ते स्नानाला उचलल्यानंतर जिथं बसवलं जातं तिथं पहिला पिंड टाकला जातो. ज्यांनी पाणी पाजलंय, ज्यांनी समजा म्हणजे पिंड टाकायचं आहे ज्याला, आणि ज्यांनी तर्पण केलेलं आहे तर्पण करणार आहे त्यांनी तिथंच पहिल्यांदा पिंड तिथं टाकायचा. त्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर तिरडीवर झोपेपर्यंत उंबऱ्याच्या आणि रांगोळी जिथं काढते त्या दोन्हीच्या मध्ये दुसरा पिंड टाकायचा. त्यानंतर तिसरा पिंड म्हणजे रस्ता 4 रस्ता किंवा 3 रस्ता असेल तिथं प्रेत खाली टेकायचं आणि विसाव्याच्या ठिकाणी टेकून तिथं तिसरा पिंड टाकायचा. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर उत्तरेकडे पाय करून ज्यावेळेस पिंड आपलं शरीर ठेवलं जातं त्या शरीर ठेवलेल्याच्या पुढं सारून त्याच्यावरती गोमूत्र टाकून त्याच्यावरती एक पिंड टाकला जातो. त्याला खेचर पिंड असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी झाल्यानंतर जिथं दहन करायचंय त्या ठिकाणी ती जागा पवित्र करावी लागते. तिथं गोमूत्र टाकून शेण सारून त्याच्यानंतर तिथं एक पिंडदान टाकायचा. असे 5 पिंड 5 ठिकाणी टाकायचे. आणि ज्या दिवशी अस्थि संचयन म्हणजे सावडलं जातं त्या दिवशी एक पिंड टाकला जातो. असे 6 पिंड असतात. हे 6 पिंड आणि 10 दिवसाचे 10 पिंड. दशक्रिया विधी 10 पिंड आणि ते 10 पिंड आणि असे हे पहिले 6 मिळून 16 पिंड टाकले जातात. याला मलिन षोडशी म्हणतात महाराज. मलिन षोडशी. आता काही तुमच्या भागामध्ये 3ऱ्या दिवशीच 10वा करायला लागलेत, काही पठ्ठे 5व्याच दिवशी करायला लागलेत. आता याच्या पुढे जर बुद्धिमान झाले तर वेळ मिळत नाही म्हणून मायबाप मरायच्या अगोदरच पिंडदान करते. काय सांगता येतं त्याचं महाराज. कारण मरायच्या अगोदर काय करायला काय हरकत आहे, मला वेळ येतावर घ्या करून असं जर म्हटलं तर महाराज ज्यांनी जन्मभर तुमच्यासाठी वेळ दिला त्याच्यासाठी 10 दिवस बी तुम्ही देऊ शकत नाही. अरे गर्भ 9 महिन्याच्या आत जन्माला येत नाही तसा 10 दिवसाच्या आत पिंडदान करण्याचा अधिकार नाही. म्हणून त्याची परिपक्वता होऊ द्या. पण माणसाला सध्या वेळ नाही, टाइम नाही. आता त्या टाइमाचं तरी बिचारे काय करतात कुणास ठाऊक.
आणि काही काहीला इतका टाइम आहे तरी टाइम पास नसल्यामुळं टाइमपास करीत बसतेत महाराज ते असे. तिथं टाइमपास देतात पण इथं टाइम देत नाहीत. म्हणून त्याच्याकरता चुकीच्या गोष्टी करू नका. मी आपल्याला शास्त्र सांगतो आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. मलिन षोडशी 16 पिंड झाल्याच्या नंतर त्यानंतर 16 पिंड असतात. ते 16 पिंड म्हणजे 10वा ते 13वा पर्यंत 16 पिंड टाकले जातात. याला प्रार्थना पिंड म्हणतात. आणि ते प्रजापतीला, ब्रह्मदेवाला, पुन्हा अजून मर्यामा देवतेला, महादेवाला, विष्णूला, इंद्रदेवाला आदी करून 15 आणि 1 प्रार्थना पिंड असे 16 पिंड टाकले जातात. याला मध्यम षोडशी म्हणतात. आणि त्यानंतर 16 पिंड पुन्हा टाकले जातात. कोणते पिंड टाकले जातात तर 12 महिन्याचे 12 पिंड टाकले जातात. आणि 3 महिने कमी असताना त्याला त्रय उन्मासिक पिंड म्हणतात. 6 महिने वर्ष श्राद्धाला कमी असताना, 1 दिवस कमी असताना त्याला षट उन्मासिक पिंड असं म्हणतात. 9 महिने कमी असताना 1 पिंड टाकला जातो आणि वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी 1 पिंड टाकला जातो. त्याला उनाब्द पिंड म्हणतात. असे 12 महिन्याचे 12 हे 4 12 4 16 पिंड याला उत्तम षोडशी म्हणतात. उत्तम षोडशी, मध्यम षोडशी आणि मलिन षोडशी असं 48 पिंड हिंदू धर्मामध्ये टाकले जातात. आणि त्याच्यानंतरच त्याला मोक्ष, त्याला मुक्ती मिळते. हे पाठीमागच्या लोकांनी हे कर्म करायचं असतं गेलेल्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुन्हा 48 पिंड झाल्याच्या नंतर 4 पिंड टाकले जातात महाराज. ते 4 पिंड कोणते टाकले जातात? पहिली गोष्ट सांगतो, आपल्या शेतामध्ये बैलानं आपल्याला कष्ट करून घातलेलं आहे. बापापेक्षा बैलानं कष्ट करून घातलेलं आहे. पण तो बैल मेल्याच्या नंतर आपण त्याच्या नावानं पिंडदान केलेलं नसतं. म्हणून एक धर्मपिंड म्हणून टाकला जातो. तो बैलाच्या नावानं टाकला जातो. 49वा पिंड आपल्या पितराच्या टाइमला 10 दशक क्रिया करीत असताना 1 पिंड टाकला जातो. तो बैलाच्या नावानं पिंड टाकला जातो. त्यानंतर दुसरा 50वा पिंड टाकला जातो. तो गायीनं आपल्याला आईपेक्षाही दूध दिलेलं असतं. कारण जन्माला आल्याच्या नंतर आईचं दूध नंतर असतं आणि अगोदर गाईचं दूध असतं. आणि आई फार तर 3 वर्षाचा होईपर्यंत लेकराला पाजू शकते. ती बी जर खेड्यातली असेल तर, खेड्यातली असेल तर लाज काज 3 वर्ष पाजू शकते. पण ती जर सुशिक्षित असेल तर ती पिंड आपलं पाजू शकत नाही. कारण सौंदर्य खलास होतं. म्हणून लेकराला बाटलीनं दूध पाजायचं. आता जे लेकरू लहानपणापासूनच 3ऱ्या दिवसापासून बाटलीच्या नादाला लागलं, ते मरेपर्यंत बाटली सोडील का हो? ते त्या बाटलीलाच आपली सख्खी आई समजतं महाराज. आणि मग ह्या आईला ते सोडून देतं. बाटलीला सोडित नाही पण आईला सोडतं. त्याचं कारण आहे, त्याचं काही चुकलेलंच नाही. कारण ह्याला ज्या टाइमला कळत नव्हतं त्या टाइमला हिनं त्याला सोडलेलं आहे आणि नुसत्या बाटलीवर ठेवलेलं आहे. आणि मग त्या पद्धतीनं तिला स्वातंत्र्य, तिनं तिचं सौंदर्य खलास होऊ नये म्हणून महाराज त्या लेकराला किती दूर ठेवलं जातं. आता जाता जाता बोलतो मी, तुम्हाला सांगतो, आपल्या खेड्यातल्या बाईनं जर लेकराचा मुका घेतला ना महाराज, तर त्या लेकराला काही दात आलेले नसते आणि मथारीचे दात पडलेले असते. त्या बोळक्यावर बोळकटी किती ती असं. आणि तिने जर मुका घेतला तर 15 फुटापर्यंत ऐकायला येतं. पलीकडच्या खोलीत ऐकायला येतं 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं चर्र 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 असा मुका वाजवतो महाराज ते. आणि आपल्याला कळतं की म्हातारी मुका घ्यायला लागली लेकराचा. पण आताच्या आईला सुद्धा स्वातंत्र्य नाही मुका घेण्याचं महाराज. कारण लेकराला इन्फेक्शन होतं म्हणून लेकराच्या पलीकडे इतीच्या अंतरानं असा हात करायचा आणि इकडून नाही पुन्हा तोंडावर नाही लावायचा. जर ह्याच्यापेक्षा कमी केला आणि जर तोंडाचा वास जर हाताला लागला आणि तिकडं लावताना जर इन्फेक्शन झालं तर म्हणून तिकडं असं करायचं आणि इकडं असं करायचं. याला फ्रँकिस म्हणतात महाराज. आता आशलीच्या पोटी कुठं भगतसिंग राजगुरू जन्माला येत असतात का बाबा? काय येड्यासारखा धंदा आहे. अरे तुझ्या शरीरापासून लेकरू झालं, त्याचं जर तुझं इन्फेक्शन होत असेल तर हे आमचं डॉक्टरी शास्त्र किती खोलात गेलं महाराज. उगा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुशिक्षित माणसाच्या ठिकाणी जेवढं अज्ञान आहे तेवढं अशिक्षित माणसाच्या ठिकाणी अज्ञान नाही महाराज.
म्हणून मी जाता जाता सांगतो, या देशातल्या अशिक्षित माणसाला शिकवायची गरज नाही, सुशिक्षित माणसाला शिकवायची गरज आहे. हल्लीच्या काळामध्ये त्यांच्याकडे खूप मोठं अज्ञान आहे. म्हणून मी जाता जाता सांगितलं की गाईचं दूध हे आईच्या दुधाच्या अगोदर आहे आणि सरते शेवटी आईचं दूध 3 वर्षापर्यंत आहे. पण या शरीरातून प्राण निघून जात असताना गाईचं दूध आहे महाराज. शरीरात प्राण येत असताना गाईचं दूध आहे आणि शरीरातून प्राण निघून जात असताना गाईचं दूध आहे. म्हणून गाय आपली आई आहे महाराज. म्हणून तिचं पिंडदान आपण केलेलं नसतं. म्हणून 50वा पिंड गायीच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर 51वा पिंड कशासाठी केला जातो? माझ्या गावात कुणी बेवारशी मेलेलं असेल आणि त्याचं पिंडदान कुणी केलेलं नसेल तर माझ्या वडिलाच्या माझ्या आईच्या टाइमला 51वा पिंड त्याच्यासाठी टाकायचा, गावातल्या बेवारशी मेलेल्या माणसासाठी. आणि 52वा पिंड टाकायचा आम्हाला खायला दिलेलं, ज्या झाडाने आंब्यानं झाडानं फळं दिलेत, ज्या झाडानं जांभळं दिलेत, ज्या झाडानं बोरी दिल्या, ज्या झाडानं आम्हाला कवटं दिलेत, या फळाच्या झाडाला मोडल्याच्या नंतर पिंडदान केलं जातं. असे 52 पिंड टाकले जातात आणि 52 मातृकाचे 52 पिंड टाकून यह लोकातून मुक्ती प्राप्त करून घ्यायची असते. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे 52 पिंड स्वतःसाठी आणि वडिलांसाठी टाकले, आईसाठी टाकले. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, पिंड पदावरी तिला आपुलिये करी. माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. या पद्धतीनं पिंड पदावर ठेवलं महाराज. आता जाता जाता एक गोष्ट सांगतो. पदावर म्हणजे विष्णूच्या पायावरच कशा करता पिंड ठेवायचा? विष्णूच्या हातावर नाही, विष्णूच्या डोक्यावर नाही, कुठंच नाही, तर पायावरतीच का ठेवायचा? कारण विष्णू भगवान परमात्म्याच्या पायाला काय महत्व आहे आणि तिथंच का ठेवायचा, त्याचं एक विशेषत्व तुम्हाला प्रतिपादन करतो महाराज. तर भगवान परमात्म्याचे पाय हे आपलं रक्षण करीत असतात. कारण रक्षण करायचं काम पायाचं आहे. म्हणून तर लक्ष्मीनं ते पाय ताब्यात घेतलेले आहेत. पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे काकुलती, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि जाता जाता पुन्हा विशेष सांगतो महाराज, भारत देशामध्ये कोणत्याच देवाच्या पायावर डोकं ठेवलं जात नाही. फक्त पांडुरंग परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं जातं. दरवेळेस गेलं ना आपण पायावरती डोकं ठेवलं म्हणजे आपला पिंडच विष्णू परमात्म्याला आपण समर्पित केलेला आहे. म्हणून प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण देवाच्या पायावर डोकं ठेवतो त्या वेळेस आपला पिंड आपण विष्णूच्या पायावर ठेवलेला आहे असा त्याचा समन्वय होतो. विठ्ठल. आता त्याचं विशेष महत्व सांगतो. एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट तशी इसाप नीतीतली आहे पण आपल्याला इकडं लावून घ्यायची. काय झालं महाराज की एक शेळ्या सांभाळणारा माणूस होता. त्याला संस्कृत मध्ये आजा पालक म्हणतात. आणि शेळ्या सांभाळणारा, आणि ते बी शेळ्या म्हणजे थोड्या तितक्या नाही, 2000 शेळ्या. आणि एवढ्या मोठ्या शेळ्या सांभाळणं फार अवघड आहे महाराज. कारण म्हशी सांभाळणं फार अवघड नाही. कारण म्हैस जास्त धावपळ करीत नाही. हो, एकदा लावून दिली की ती तिथंच आपली चरत बसते. हो, म्हणून म्हशी सांभाळणं अवघड नाही. काही तर माणसं म्हशीच्या पाठीवर बसून म्हशीला सांभाळते असं. कारण बसून राहण्याची व्यवस्था तशी म्हशी सांभाळणं, म्हणून म्हशी सांभाळणं अवघड काम नाही. हो, पण शेळ्या सांभाळणं फार अवघड काम आहे. कारण शेळी नावाचा प्राणी असा आहे की तिचं पोट कधीच भरत नाही महाराज. हो, उगती सीतामाईच्या पिंडदानाच्या टायमाला नव्हती म्हणून तिला आपल्याला काही म्हणता येत नाही. नाही तर वास्तविक पाहिलं तर शेळीचं पोट कधीच भरत नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेलं आहे. हो, शेळी चेनी तोंडे सैंग चरे. शेळी ही सैंग चरणारी आहे. किती बी तिच्या दोन्ही कुसा वरी आल्या, मधला नळ खाली जरी गेला असा पाठीचा नळ, आणि चालताना कणाय बी जरी लागली शेळी, बघा तुम्हाला सांगतो, ती जर जास्त खाल्लेलं असलं तर कण ती बघा शेळी अशी. हो, आणि ती शेळी कणाय बी जरी लागली, तिनं जर बोरीचा कावळा पाला पाहिला तर ती निदान अर्ध का होईना पान वाढल्याशिवाय सोडीतच नाही. हो, मग तिला करपट ढेकर बी येऊ द्या. हो, तरी रस्त्यानं जाताना वडापावचा एकदा वास आला की शेळी ढिलीच पडत नाही. हो,
आणि भज्याचा वास आल्यावर तर रिकामीच पडत नाही, कारण तिला ज्ञानोबराने शिकवलेलं असतं, भजे खा त्वरित भावनायुक्त रीतरिवाजाप्रमाणे महाराज. अशा पद्धतीनं शेळी म्हणजे फार अवघड प्राणी आहे. हो, घटना अशी घडली की हो, शेळी सांभाळता सांभाळता हो, ती शेळी कुणाच्या तरी धान्याला जाऊन हो, तिनं खायला सुरुवात केली. मग आता या माणसाला राग आला, दिवस मावळायचा टाइम, आणि ही शेळी इकडं तिकडं धावपळ करते, म्हणून त्यांनी खडा उचलला आणि पायावर मारला. आता शेळी म्हणजे असा प्राणी आहे महाराज की शेळीचे पाय फार कच्चे येतात, कारण तिचा स्लॅब मोठा आहे आणि पिलरच बारीक आहे तिचे. असे पाय बारीक आहेत आणि अशी वरूनच मोठी झालेली शेळी असते असे. मग तिला त्या पायाला खडा लागल्याबरोबर ती शेळी लंगडी झाली, आणि लंगडी झाल्याच्या नंतर त्या धुरळ्यामध्ये, इतक्या शेळ्याच्या खांडामध्ये धुरळ्यामध्ये ती शेळी तिथं पडली. फोपाट्यात पडल्यानंतर त्या शेळ्या सांभाळणाऱ्याच्या लक्षातच आलं नाही की आपली शेळी लंगडी झाली आणि ती पडली म्हणून. असं काही लक्षात आलं नाही. हो, शेळीला खडा मारला आणि ती पळत पुन्हा खांडात आली आणि पडली तशीच राहिली. राहिल्यानंतर दिवस मावळून गेल्याच्या नंतर हो, योगायोगानं तिथून लांडगा चालला होता. हो, लांडग्यानं शेळीला पाहिल्या बरोबर त्याला वाटलं काय मस्त हो मेजवानी आली आहे, हो भुकेचा टाइम आहे आणि सुंदर तऱ्हेचा नाश्ता आला, म्हणून त्या लांडग्याला खूप आनंद झाला. आणि तो लांडगा येऊन तिच्यावरती तुटून पडणार तितक्या अवकाशात शेळीनं सांगितलं, लांडगे दादा थांब, मला तर मरायचंच आहे. तू खाल्लं काय आणि वाघानं सिंहानं खाल्लं काय? मी कुणाच्या बी पोटात जाणार आहे, माझं तर मरण ठरलेलं आहे, पण जाता जाता तुझ्यावर उपकार करावा म्हणून तुला सांगते. काय सांगते? तिनं लांडगा येण्याच्या अगोदर सिंहाच्या पायाचे ठसे तिनं उमटिले महाराज. असे स्वतःच्या पायानं चित्र काढलं फोपाट्यावरती त्या रजक कणावरती चित्र काढलं सिंहाच्या पायाचं, आणि पायाचं सिंहाच्या चित्र काढल्यानंतर 2 पंजे टाकले, आणि ते पंजे टाकले आणि तिनं सांगितलं, इथं बघ हे कुणाचे पाय आहेत? ती लांडग्यानं सांगितलं सिंहाचे पाय आहेत. मग त्या सिंहानं मला शिकार करून इथं लंगड करून ठेवलेलं आहे, आणि जर मोठ्याची शिकार गरिबानं खाल्ली तर त्याचं वजवटोळ होत असतं बरं का. हो, म्हणून मोठ्या माणसाच्या घराशेजारी सुद्धा आपलं घर नसलं पाहिजे. आणि आपल्या ताकद असली तर, सांभाळण्याची ताकद असली तर रस्त्याच्या कडीला प्लॉट असत जावा. हो, नाही तर जाता येताना जर कुणाच्या नजरेस पडला ना हा प्लॉट आहे म्हणून, तर नक्की तिथं रुमाल टाकून रिझर्वेशन केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मोठ्याच्या नादाला कधी लागू नये, मोठ्याच्या दाबाडातलं कधीच खाण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न करू नये, असं शास्त्र आहे. आता ह्याच्यातून मी जास्त सांगत नाही, ज्याला कळलं झेपलं त्यांनी खेळून खावं आपापल्या पद्धतीनं. म्हणून ही मोठ्याची शिकार आहे, आणि तू जर खाल्लीस सिंहाला जर कळालं तर तुझ्या वासावासानं पाठीमागं येईल आणि तुला बी टारटारा फाडून खाईल. मग उग जाता जाता मारता तुझ्यावर उपकार करावेत म्हणून सांगते, सिंहाची शिकार आहे, खाऊ नकोस, तू गरीब माणूस आहेस. हो, लांडग्याला ते पटलं नाही, इतका पळाला महाराज त्यो. हो, नुसत्या पायाच्या ठशानच पळाला. हो, तरस आलं, तरसालाही तिनं असंच तरसून लावलं. हो, कोल्हा आला, कोल्ह्याला बी फसविलं, सगळ्या प्राण्याला फसविलं. सरते शेवटी सिंह आला, आणि सिंह तिच्यावर झडप मारणार. ती सांगितलं, सिंह दादा तुमच्या पायाची ताकद एवढी आहे की तुमच्या पायाच्या ठशानं मी खोटं चित्र काढलं आणि त्या ठशानं मला जगवलं, नाही तर तुमच्यापर्यंत मी वाचून आले नसते. पण लांडग्यानं कोल्ह्यानं तरसानं मला खाल्लं नाही. तुमच्या पायाची भीती आणि तुमच्या पायाची ताकद एवढी मोठी आहे की त्या ताकदीनं मी जगले. आता तुम्ही जर मला खात असाल तर हे तुमचं ब्रीद गेलं, तुम्ही तुमचं नाव सांभाळायचं का नाही सांभाळायचं हे तुम्ही ठरवा. तुमचं ब्रीद गेलं, त्याच्याकरता तुम्ही मला खाऊ नका, अशी माझी विनंती आहे. आणि केवढी मोठी ताकद आहे तुमची, पायाच्या भीतीनं जर प्राणी खात नाहीत तर केवढी मोठी ताकद आहे. सिंह बी असा शर्ट फाटूस तर तनगाटला महाराज असं. हो, कारण स्तुती केली कोणाचं बी शर्ट फाटतच ना असं. हो, शर्ट त्याला नव्हतं पण मी आपलं घातलं त्याला असं शर्ट फाटूस तर तो तनगाटला. आणि मग हो, त्या शेळीला विचारलं, तू नेमकी कशामुळं लंगडी झाली? सांगितलं, मी अशी लंगडी झाली. तिनं वर्तमान सांगितलं. ठीक आहे. तिथून हत्ती पाणी प्यायला चालला होता. सिंहानं गर्जना केली, बरोबर हत्ती उभा राहिला आणि हत्तीला सांगितलं, पाणी नंतर प्यायचं, अगोदर सोंडेनं या शेळीला उचलायचं आणि पाठीवर टाकायचं, आणि ती जिकडं मार्ग दाखवून तिकडं तिच्या घरी नेऊन तिला पोहोचत करायचं. आगाव पण करायचं नाही, पाणी प्यायला नंतर यायचं.
हा वनराजाचा अधिकार आहे आणि ही आज्ञा माझी आहे. आता सिंहानं म्हणल्यावर हत्ती काय करतोय महाराज? हत्तीनं उचललं शेळीला सोंडीनं आणि पाठीवर टाकलं आणि पाठीवर टाकल्यानंतर शेळी जिकडं तिच्या घराचा रस्ता सांगल तिकडं हत्ती चालू लागला. पण शेळी इतकी बदमाश होती आणि इतकी हुशार होती की आता कोणत्या शेळीचं जे त्या पाल्याला तोंड पुरलं नाही तिथला पाला ती खायला लागली महाराज. ते हत्तीला म्हणायची इथं उभा राहा आणि जांभळीचा आणि बोरीचा पाला वरचा खायची ती अशी. आणि मग तिला तिथं त्याच्या घरी नेऊन पोहोचतं केलं त्या हत्तीनं आणि सिंहाला येऊन सांगितलं मी त्याला पोहोचतं केलं बरं का शेळीला. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. तसं आपल्या वाडवडिलाचा ना आपला पिंड जर आपण विष्णूच्या पायावरती ठेवला तर आपलं संरक्षण काळापासून, वेळेपासून, पुन्हा अजून संकटापासून, सगळ्यापासून भगवान परमात्मा रक्षण करीत असतो आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. आणि शेवटी भगवान परमात्मा आपल्या जवळ नेतो, हो आपल्या पदापर्यंत पोहोचत करतो आणि हाताला धरून तिथपर्यंत नेऊन पोहोचत करतो. हाती धरून या पावविले घरा त्यांच्या उपकारा काय द्यावे. म्हणून तो भगवान परमात्म्याच्या विष्णू पदकावरती पिंडदान केल्याच्या नंतर हे कृत्य होतं. पण ज्यांचं ज्यांचं पिंडदान पुढे करतील का नाही करतील त्याच्यापेक्षा गळ्यात तुळशीची माळ धारण केली आणि या देहावरती पिंडदान केलं. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा येतात त्यांनी आपलं पिंडदान आपणच करून घेतलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे शरीर विष्णूच्या पायावरती टाकावं म्हणजे गळ्यात तुळशीची माळ धारण करावी आणि रिझर्वेशन करावं. इथून पुढे पाठीमागं जर कोणी घातलेली नसेल माळ तर घालायची आणि पिंडदान आपलं करून घ्यायचं. मुलाकडून चुकलं भागलं एखाद्या वेळेस न जाणं मुलाकडून करता आलं नाही, एखाद्या वेळेस करण्याची इच्छा आहे पण सुतक पडलं, बाळंतणीचा विटाळ झाला तर पिंडदान करता येत नाही, प्रतिबंध निर्माण झाला, त्याच्यापेक्षा आपलं रिझर्वेशन आपण करावं. मग गळ्यात तुळशीची माळ धारण करावी आणि आपलं पिंडदान आपण करून घ्यावं. म्हणून माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे रूप. आणि म्हणून तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गळ्यात तुळशीची माळ नाही घातली तर शेवटी का होईना पण तुळशीचं पान तोंडात घालतेतच महाराज, कारण त्याचं रिझर्वेशन म्हणून ते तुळशीचं पान घातलं जातं. पण जन्मभर ज्यांनी तुळशीला शिवला नाही, तुळशीला पाणी घातलं नाही, बायकोचं नाव सुद्धा तुळशी येऊ दिलं नाही, असं जर कोणी पठ्य असेल तर शेवटच्या टाइमला तुळशीचं पान घरून काही उपयोग होणार नाही. त्याच्यापेक्षा कोंबडीचे पक वाचलेले बरे महाराज असं. म्हणून त्याच्याकरता तुळशीची माळ गळ्यात धारण करावी, हिंदू संस्कृतीचे म्हणून घ्यावेत, आपलं पिंडदान आपण पार पाडावं. म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी केलं आणि महाराष्ट्राला हे शिकवण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. आणि असं जे अंत्येष्टी कर्म आहे ते अंत्येष्टी कर्म केलं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात केले कर्मांतर, केले मनुष्य जन्माला आलं म्हणजे त्याच्यावर ऋण असतं महाराज. ऋण कोणते कोणते असतात? माता पित्याचं ऋण असतं, धाकट्या बहीण भावाचं ऋण असतं, त्याच पद्धतीनं कुटुंबाचं ऋण असतं, समाजाचं ऋण असतं, ऋषीचं ऋण असतं, संताचं ऋण असतं, देवाचं ऋण असतं, हो पुन्हा ईश्वराचं ऋण असतं. हे सगळे ऋण असतात महाराज आणि हे सगळे ऋण फेडायचे असतात. म्हणजे नील सर्टिफिकेट घेऊनच वरी जायचं असतं. या पद्धतीने हे ऋण फेडायचे असतात. म्हणून माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. आणि सरते शेवटी महाराजांनी सांगितलं की मी कर्मांतर केलं आणि बोंब हरिहराच्या माध्यमातून नावानं बोंब मारली. म्हणजे वाडवडिलाच्या टाइमला शेवटी गाडगं फिरून बोंब मारली जाते. तसं बोंब मारणं म्हणजे हरिनामस्मरण करणं ही बोंब आहे महाराज. वाजत शे बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणता तया थोर झाले. आणि या पद्धतीने ही बोंब मारली जाते. शेवटी महाराजांनी सांगितलं माझं हे ऋण आणि त्या ऋणाचं भार वज कर्मांतर केल्यामुळं माझं फिटलं.